नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी लगेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा बेल आयकॉनवर। हाय, माझं नाव मालती। मी 53 वर्षाची आहे। आता तुम्ही म्हणाल 53 वर्षाच्या स्त्रीमध्ये कसली मजा, पण तस नाही बर। 50शी पार केलेल्या अभिनेत्री बघा म्हणजे कळेल तुम्हाला। माझे मिस्टर फार पूर्वीच वारले, मग मीच मुलीला मोठं केलं आणि आजपर्यंत अविवाहित आहे, म्हणजे दुसरं लग्न केलं नाही मी। माझ्या मुलीचं सुद्धा लग्न झालं आहे, ती शहरात असते तिच्या नवऱ्याबरोबर आणि मी इथे गावात। मिस्टरांच पेन्शन मिळत होतंच, मी पण शिक्षिका होते। नंतर मी घरातच लहान मुलांची शिकवणी घेऊ लागले, थोड टेलरिंग काम पण करत असे विरंगुळा म्हणून। आमचं गाव तस लहान आहे, गावात बिल्डिंग पण आहेत। मी सुद्धा एका बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर राहते। आमची बिल्डिंग गावच्या फार कोपऱ्यात आहे, ती पण एक मजली आहे। खालच्या मजल्यावर 4 फ्लॅट आणि वरच्या मजल्यावर 4 फ्लॅट आहेत। मी खालच्या फ्लॅट मध्ये राहते। माझे 2 फ्लॅट मिळून एक फ्लॅट आहे भाला मोठा। माझ्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोणी नाही हो, पण त्याची किल्ली मात्र माझ्याकडे दिली होती। झालंच की तिथे जे वयस्कर आजी आजोबा होते ते आता त्यांच्या मुलींकडे राहायला गेले, त्यामुळे ते किल्ली देऊन गेले की तू लक्ष दे म्हणून। तस तर त्यांच्या फ्लॅटमध्ये काहीच नव्हत, रिकामा होता। तो पण एक फॅन, लाईट पाणी मात्र चालू होते। त्याचे बिल मीच भरत असे, मग ते मला मनी ऑर्डरने पाठवत असत। त्याच्या बाजूला जो फ्लॅट होता त्यात पण वयस्कर आजी आजोबा होते, माझा चांगलाच घरोबा होता। वरच्या मजल्यावर 2 फ्लॅटमध्ये काही बॅचलर मुली होत्या, त्यामुळे ॲग्रिकल्चर शिकण्यासाठी आल्या होत्या। बाकी एक फ्लॅट बिल्डरचा होता, कधीतरी पार्टी करायचा यायचे अगदी कधीतरी। आणि दुसरा फ्लॅट होता त्यात नवरा बायको होते, ते तर नेहमी बाहेरच असतं कामानिमित्त। तर एकंदरीत आमच्या बिल्डिंगमध्ये मी एकटी, समोरचे आजी आजोबा, वरच्या बॅचलर मुली आणि एक जोडप, बाकी कोणी नाही। बाकी आजूबाजूला बराच शेत परिसर आहे। असो, तर आता आपण पुढे जाऊ। आमच्या गावात एक माणूस आहे, अगदी भिकारी सारखा राहतो। डोक्यावर परिणाम झाला आहे, आहो वेडाच म्हणा की, नेहमी उघडा नागडा फिरत असतो। पण गावची लोक त्याला सांभाळून घेतात, लोक त्याला मुक्या नावाने हाक मारतात। त्याला मी शर्ट पॅन्ट मध्ये कधीच बघितला नाही, सदानकदा कमरेला एक फडक गुंडाळून फिरत असतो। गावात फिरून प्लास्टिकच्या बाटल्या किंवा काहीतरी कचरा घेऊन जात असतो सारखा। पण एक मात्र आहे की त्याने कधी कोणाला त्रास दिला नाही। तो दिसायला फारच घाणेरडा होता, लांब दाढी, लांब केस, अगदी गलिच्छ होता तो। एकदा असं झालं, दुपारची वेळ होती, ती 2-2:30 वाजले असतील। मी आत किचन मध्ये काम करत होते, तर मला काहीतरी कुजबूज ऐकू आली, म्हणून मी खिडकीतून बघितलं। तर झालं असं होत की मुक्या झुडपाच्या इथे उभा होता आणि चक्क नागडा होता, एकटाक माने आजींच्या घराच्या दिशेने बघत होता। तेवढ्यात माने आजोबा बाहेर आले, म्हणून मी लगबगीने बाथरूम मध्ये गेली आणि काचेच्या खिडकीतून बघू लागली। तर आजी काहीतरी बोलत होत्या। आजींचे मिस्टर आले, माने आजोबा, ते लगबगीने मुक्याकडे गेले, काहीतरी बोलू लागले। त्यांनी पडलेलं फडक उचलून मुक्याच्या कमरेला गुंडळले, म्हणाले, अरे मुक्या, अस नाही करू, बाई माणस असतात ना, ठीक आहे, काही काळजी करू नको, हे घे आणि खा शांतपणे, त्याच्या हातात जेवण देईल। मी बाथरूमच्या खिडकीतून हा सर्व प्रकार बघत होते। नागडा मुक्या माझ्या समोर उभा होता। त्याची पहिली नजर माझ्याकडे गेली जेव्हा मी किचनच्या खिडकीतून बघत होती। आता मी कशी बघणार ते म्हणून मी बाथरूम मध्ये गेली आणि बाथरूम व्हेंटिलेटरच्या खिडकीतून बघू लागली। मुक्या नागडा, त्याच लटकत असलेले ते भलमोठं मला दिसल। मला याची कल्पनाही नव्हती की आजच काहीतर भलमोठं बघायला मिळेल। चांगलंच जाडजूड आणि लांब होते। मी त्याच्या लांब नळाकडे बघत होती, सहजच वर नजर गेली, तो चक्क माझ्या बाथरूमच्या खिडकीकडे बघत होता। कदाचित मी त्याला दिसत असावी असे मला वाटले। असो, पण आता मी त्याचा लांब नळ बघत होते, मी त्याच्याकडे बघत होते आणि तोही माझ्याकडे बघत होता। थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की बाथरूमचा लाईट चुकून चालूच होता। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आमच्या परिसरात थोडा अंधार होता आणि त्यामुळे मी बाथरूमचा लाईट चालू ठेवला होता। पण मला माहीत होत की मी त्याला दिसत आहे। आम्ही दोघेही बघत होतो एकमेकांकडे। तो आता जमिनीवर बसला आमच्या दिशेने आणि जेवू लागला, पण त्याचा तो भाला मोठा नळ मात्र मला दिसत होता। मीही अगदी टक लावून त्याच्याकडे बघत होते आणि तो जी जेवता जेवता माझ्याकडे बघत होता। थोड्याच वेळात तो निघून गेला। मी पण घरच काम आटोपलं आणि झोपायला गेले, पण मला काही झोप येत नव्हती। माझ्या डोक्यात मुक्याचा भाला मोठा नळच होता। कशीतरी ती दुपार काढली। संध्याकाळी मी माने आजींकडे गेले, सहजच विषय काढला। मी म्हणाले, काय हो आजी,
मला काही तर आवाज ऐकू येत होता पण तेवढ्यात फोन आला म्हणून मी येऊ शकले नाही. माने आजी म्हणाल्या, आग काय सांगू मालती, दुपारी तो वेडा मुक्या आला होता. आपल्या मागे जुडपात बसला होता. मी त्याला आवाज दिला, म्हटल मुक्या हे घे जेवण. तसा तो पटकन उभा राहिला. त्याचं कमरेला गुंडाळलेल फडक घसरून खाली पडल आणि तो तसाच नागडा उभा राहिला. तसा तो काही वाईट नाही. मग आमचे हे आले आणि त्यात फडक पुन्हा लपेटल. आजी पुढे म्हणाल्या, बर झाल हो तू नव्हती, नाहीतर तू अगदी घाबरली असती त्याला नागडा बघून. मग आमच्यात थोड्या गप्पा झाल्या आणि मी घरी आले. पण का कोणास ठाऊक माझ्या नजरेतून ते मदयच नागड शरीर, त्याचा तो भाला मोठा नळ जातच नव्हता. असेच काही दिवस गेले. मी सुद्धा उत्सुकतेने मुक्याची वाट बघू लागले. आला तो एकदा दोनदा, मला पुन्हा त्याचं शरीर बघायला मिळालं. असो पण आता मदया काही माझ्या डोक्यातून जात नव्हता. थोड्याच दिवसात जवळच राहणाऱ्या शलाका वहिनी आल्या. दुपारी म्हणाल्या, मालती ग मला तुझी थोडी मदत हवी. मी म्हणाले, काय हो. शलाका वहिनी म्हणाल्या, आज संध्याकाळी 5 वाजता तू येशील का, मला काही सामान आणायचं आहे गावातून. मी म्हणाले, हो येईन की. शलाका वहिनी म्हणाल्या, आभारी आहे. मी म्हटल, आहो शलाका वहिनी आभार कसले त्यात. शलाका वहिनी म्हणाल्या, आपण भेटू मग सांगीन नंतर. त्या संध्याकाळी आम्ही भेटलो. भाजी मंडईत जायला निघालो.